दरम्यान ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या दहीहंडीमध्ये 10 थर लावण्याचा प्रयत्न होतो आहे। आपण थेट जाऊया या संघर्ष प्रतिष्ठानच्या दहीहंडीमध्ये। जरा कोणीही आवाज करू नका, टाळे वाजवू नका, शांत राहा। दहीहंडीला ग्लोबल करणारी अशी ही संघर्षाची हंडी म्हणून ओळखली जाते। लाखोच्या बक्षिसांची 27 वर्ष जुनी अशी हंडी मानली जाते। जितेंद्र आव्हाड हे याचे आयोजक असतात। संघर्षमधली दहीहंडी आहे। आज ठाण्यामध्ये 9 थरांचा विक्रम झालेला आहे। त्यामुळे आता या पुढचा थर म्हणजे 10वा थर गोविंदा कोणता गोविंदा पथक लावणार याकडे सगळ्यांची नजर आहे। प्रयत्न सुरू आहे या गोविंदा पथकाचा 10वा थर रचण्याचा। आपण पाहत आहोत, मात्र हा प्रयत्न काहीसा अयशस्वी झालेला आहे। थर कोसळलेला आहे। कितीही झी 24 तास एक पाऊल पुढे।